नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या डेली आन्सर रायटिंग मध्ये आपली जी समर्पण आन्सर रायटिंग सिरीज आहे या अंतर्गत आपण आज आपले क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत। बेसिकली आज आपण एथिक्सचे प्रश्न पाहणार आहोत। एमपीएससी आन्सर रायटिंग मध्ये समर्पण मध्ये आपण एथिक्सचे आजपर्यंत जे प्रश्न पाहिलेत आणि त्यानंतरचे आपण वेगवेगळे असे प्रश्न डिस्कस करत असतो। साधारणतः हे प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या आन्सर रायटिंग मध्ये हेल्प करू शकतात। म्हणजे तुम्ही आन्सरची जी डेली प्रॅक्टिस करत आहात यामध्ये तुम्हाला हे आन्सर्स तुम्हाला एक क्वालिटी एनरिचमेंटचं आणि तुमचं व्हॅल्यू एडिशनचं काम करून जातील। म्हणून या आन्सर रायटिंग सोबतच तुमची स्वतःची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे। आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। आज आपण एथिक्स मधला मूल्य आणि नीती मधला प्रश्न पाहणार आहोत। साधारणतः यूपीएससी 2013 ला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्नामध्ये आपल्याला व्यवस्थित वाचल्यानंतर आकलन असं होईल की यामध्ये नीतिशास्त्र आणि मूल्यावरती आधारित असणारा प्रश्न आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायचा आहे। तर आपण प्रश्न आपला व्यवस्थित वाचूयात। तुम्हाला मूल्य आणि नीतिशास्त्रामधून काय समजते असा बेसिक प्रश्न आहे। आणि व्यावसायिक दृष्ट्या इथे पहा, व्यावसायिक दृष्ट्या सक्षम असण्यासोबत नैतिक असणे कोणत्या प्रकारे महत्त्वाचे आहे, किती प्रकारे महत्त्वाचे आहे हे आपल्याला उदाहरणं देऊन स्पष्ट करायचं आहे। तर असा आपला प्रश्न व्यवस्थित विद्यार्थ्यांना आकलन झालेला असावा प्रश्न। म्हणजे नैतिकता आणि मूल्य ही आपल्याला व्यवसाय करताना व्यावसायिक दृष्ट्या किती महत्त्वपूर्ण ठरतात। म्हणजे नैतिक जीवन आपल्याला व्यवस्थित व्यवसाय करताना किती हेल्पफुल होईल, आपल्याला व्यवस्थित पाथवरती घेऊन जाईल। अनकरप्ट आपल्याला यामध्ये करप्शन न करणे, आपल्याला व्यवस्थित मार्गाने जाणे, पुढे जाण्यासाठी किती व्यवस्थितपणे ही मूल्य कामाला येतील हे आपल्याला इथे पाहायचं आहे। सोपा प्रश्न आहे, यूपीएससी 2013 चा प्रश्न आहे। ज्यावेळेस आपण प्रश्नाचा परिचय पाहतो यामध्ये आपण लोकस आणि फोकस आपण शोधल्यानंतर आपल्याला लोकस असा दिसतो की हा युनिट फर्स्ट मधला प्रश्न आहे, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस मधला। आणि फोकस जर पाहिला तर व्यावसायिक दृष्ट्या नीती आणि व्हॅल्यूज ज्या आपण मूल्य आहेत त्यांचं महत्त्व किती आहे आपण असं फोकस मध्ये आपल्या प्रश्नाच्या आन्सर मध्ये लिहू शकतो। यानंतर आपण जर परिचय पाहिला, प्रश्नाचा इंट्रोडक्शन, सुरुवात कशी करू शकतो आपल्या उत्तराची, तर उत्तराची सुरुवात आपण डेफिनेशनने करू शकतो। डेफिनेशन मध्ये आपण मूल्य असतील त्याची डेफिनेशन लिहू शकतो, व्हॅल्यूजची डेफिनेशन मूल्य म्हणजे, आणि आपल्या एथिक्सची डेफिनेशनने, नीतिशास्त्राच्या डेफिनेशनने आपण सुरुवात करू शकतो। तसेच आता जर आपण नीती मूल्य पाहिली जी आहेत ती, तर मूल्य म्हणजे काय, तर मूल्य व्हॅल्यूज आर दी फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ अ ह्युमन बीइंग। जी आपल्याला श्रद्धा स्थान जे आपलं आहे, मूल्य ही ती तत्वे आणि जी श्रद्धास्थान आहेत त्यामध्ये वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवरती आपल्याला किती विकसित समाजामध्ये मार्गदर्शन करतात याचं महत्त्व पटवून देतात। म्हणजे आपल्याला समाजामध्ये जीवन जगत असताना, आपलं एक आदर्शपूर्ण जीवन जगत असताना हे आपल्याला श्रद्धा आणि ही जी मूल्य आहेत ती आपल्याला कोणत्या मार्गावरती घेऊन जातात इथे महत्त्वपूर्ण असं ठरतं। आता जे आपण जीवन जगत आहोत त्या जीवनामध्ये आपल्याला चांगल्या जीवनामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेताना आपल्या ज्या कृतीवरती प्रभाव पाडतात। म्हणजे आपण ज्या कृती करतो त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळी ही मूल्य प्रभावीपणे आपल्याला डिसिजन घेण्यासाठी मदत करतात। फॉर एक्झाम्पल, जर प्रामाणिकपणे हे आपलं मूल्य असेल तर प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी किती चांगल्या पद्धतीने समाजामध्ये एखादी पॉलिसी स्कीम इम्प्लिमेंट करू शकतो हे आपल्याला दिसून येतं। तसेच ही मूल्य सचोटी जर आपलं मूल्य असेल तर सचोटीने काम करणारा, नैतिक तत्वांचा आधार घेऊन सातत्याने काम करणारा एक कष्टाळू अधिकारी नक्कीच तो समाजप्रिय होऊन जातो आणि तो नक्कीच करप्शन करणार नाही। अशा पद्धतीने ही आपली मूल्ये आपल्याला फाउंडेशनल व्हॅल्यूज, फाउंडेशन बिल्डिंग ब्लॉक आपण म्हणू की श्रद्धास्थान ठरवण्याचं काम इथे करतात। या पद्धतीने आपण उत्तराची सुरुवात करू शकतो। आता आपण आपल्या या उत्तराच्या सुरुवातीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने 2-3 प्रकारे उत्तराची सुरुवात करू शकतो। यामध्ये आपण नैतिकतेची पण व्याख्या लिहू शकतो। नैतिकता म्हणजे काय, तर आपल्याला काय योग्य अयोग्य आहे आणि ते योग्य असताना आपला निर्णय घेताना किती योग्य पद्धतीने आपण घेताना ही सर्व मूल्य मदत करतात। त्या पद्धतीने आपल्याला या सर्व व्यक्तींना त्याच्या कृतीमध्ये निर्णयाचे मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला हे नीती मदत करत असते आणि फ्रेमवर्क प्रदान करत असते। या पद्धतीने उत्तर लिहू शकतो। जी नैतिक तत्व आहेत या नैतिक तत्वामध्ये जबाबदारी असेल, निपक्षपणा असेल, निष्ठा असेल, या सर्व गोष्टी इथे आपल्या एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये किती महत्त्वपूर्ण ठरतात हे, आणि त्याचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने भरलं जातं यासाठी ह्या सर्व गोष्टी मदत करतात। जर एखादा अधिकारी निपक्षपातीपणा करत असेल तर समान न्याय हा त्याच्या समोर असणार आहे। म्हणजे कधीही तो फेवरेटिझम आणि नेपोटिझमला सहकार्य किंवा मदत करणार नाही
आणि तो नेहमी समान न्यायाच्या तत्वाने काम करत राहील। या पद्धतीने आपण आपलं उत्तर लिहू शकतो। यानंतर जर आपण आपल्या उत्तरामध्ये पाहिलं तर आपण सुरुवात जर मेन बॉडीची आपल्या उत्तराची करू शकतो तर कशा पद्धतीने करू शकतो। यामध्ये कौशल्याचा जो गैरवापर आहे, म्हणजे व्यवसाय करताना एखादं स्किल असेल एखाद्या व्यक्तीकडे तर त्याचा गैरवापर रोखणं हे महत्त्वपूर्ण ठरतं। फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा दूध विकणारा विक्रेता असेल, व्यावसायिक असेल, जर त्याने दुधामध्ये भेसळ केली तर नक्कीच अल्टिमेटली समाजामध्ये जो त्याच्या दुधावरती डिपेंड असणारा जो समाज आहे की त्याचं नक्कीच नुकसान होऊ शकतं। पण त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्याने या पद्धतीची पावले उचलली तर इथे वैयक्तिक फायदा होईल, पण नैतिकता त्याची कुठेतरी यामुळे नैतिकतेच्या तत्वाला इथे खंड पडू शकतो। यामुळे व्यवस्थितपणे जर नैतिकतेने वागायचं असेल आणि स्वतःचा फायदा यामध्ये कमी करायचा असेल आणि किंवा स्वतःचा फायदा पण असं आपण म्हणू शकतो की कुठेतरी स्वतःच्या फायद्यासाठी अशा गोष्टी जर केल्या तर ह्या अनैतिकतेकडे त्या व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या ठरू शकतात। आता आपण पाहूया तिथे आपण मेन बॉडीमध्ये काय लिहू शकतो। तर नैतिकतेचा अभाव असलेल्या व्यक्ती नक्कीच अशा गोष्टीला बळी पडू शकतात। सपोज एखादा लेखापाल त्याच्याकडे असणारे जे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये हेराफेरी करून त्याचा फायदा घेऊन तो नक्की स्वतःचं पोट भरू शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं बऱ्यापैकी। आणि निपक्षपातीपणा आणि न्याय आपल्याला इथे सुनिश्चित करावा लागेल। यामध्ये आपण असं म्हणूयात की आपल्याला एखादा न्यायाधीश असेल आणि तो न्यायाधीश जर सक्षम असेल न्याय देण्यामध्ये, कोणत्याही त्यामध्ये न्याय देण्याच्या प्रोसेसमध्ये पारदर्शकता ठेवली आणि व्यवस्थित न्याय दिला तर समाजामध्ये जी भूमिका आहे आपल्या कोर्टची, जी न्यायव्यवस्थेची, लोकांमध्ये असणारी भीती आहे ती नक्कीच कमी होण्यासाठी मदत होईल आणि या न्यायव्यवस्थेवरती लोकांचा विश्वास आणखीन जास्त वाढेल। या पद्धतीने आपण आपला व्यवस्थितपणे मेन बॉडी उत्तराची लिहू शकतो। हितसंबंधांमध्ये आपल्याला इथे नक्कीच संघर्ष टाळता येऊ शकतो, म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आपण इथे कमी करू शकतो, जे आपण उदाहरणासह इथे स्पष्ट करू शकतो। म्हणजे एखाद्या कंत्राटदाराच्या स्वतःच्या फायद्यासाठी जर त्याने लाच दिली अधिकाऱ्याला तर एखाद्या आपण बरीच उदाहरणं पाहतो की ब्रिज कोलॅप्स झालाय किंवा बिल्डिंग कोलॅप्स झाली, या पद्धतीची उदाहरणं आपण पाहतोय। तर ही वैयक्तिक फायद्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात आणि यामुळे नक्की समाजाचं कुठेतरी नुकसान होतंय आणि समाजामध्ये नीतीला धरून ह्या गोष्टी होत नाहीयेत। तर अशा वैयक्तिक फायद्याचा इथे आपल्याला या मूल्य जर व्यवस्थित असतील तर इथे कमीत कमी इथे आपल्याला आळा घातला पाहिजे आणि वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे तर समाजासाठी आपण काय किती योगदान देऊ शकतो हे इथे आपल्याला लक्ष द्यायला हवं। या पद्धतीने आपण आपला उत्तरामध्ये मेन बॉडी लिहू शकतो। मग निष्कर्षामध्ये आपल्याला काय करता येईल तर नक्कीच निष्कर्षामध्ये आपल्याला जे आपलं नैतिक वर्तन आहे यावरती आपल्याला इथे जास्त आपण आधार लिहू शकतो। यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतं की नैतिकता जी आहे आपल्याला ती व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी आणि हाताळण्यासाठी कशी मदत करू शकते हे आपल्याला इथे पाहायचं आहे। म्हणजे नैतिकता आणि व्यावसायिक क्षमता हातात हात घालून चालतात। आपण इथे पाहूयात की कार्यक्षमतेने कार्य प्रभावीपणे करण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे नैतिकतेने जबाबदारीने निपक्षपाती पद्धतीने गोष्टी आपल्याला इथे सचोटीने केल्या पाहिजेत आणि जे नैतिक वर्तन आहे ज्यामध्ये विश्वास समाजामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे, व्यावसायिक सचोटी राखायची आहे आणि दीर्घकालीन यश हे पहा अल्पकालीन आपल्या फायद्यासाठी आपण दीर्घकालीन यश इथे थांबवू शकतो, पण आपल्याला जर दीर्घकालीन यश हवं असेल तर अल्पकालीन जो फायदा आहे याच्यावरती कुठेतरी आळा घालून आपल्याला आपलं यश मिळवायचं आहे। मग ते वैयक्तिक पातळीवरती असेल, व्यावसायिक पातळीवरती असेल, हे नक्कीच आपल्याला नैतिकतेकडे घेऊन जाणारं असतं। अशा पद्धतीने आपण एक आन्सर खूप चांगल्या पद्धतीने लिहून एक चांगला आपण एक मार्क इथे आपल्याला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी इथे हे आन्सर मदत करू शकतं। तर अशीच आन्सर रायटिंगची डेली प्रॅक्टिस करत राहा आपल्या ज्ञानदीप समर्पण आन्सर रायटिंग सिरीजच्या माध्यमातून। आपण भेटूयात पुढील आन्सरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।